सातारच्या पत्रकारांनी एक मीडियाने एसओपी आणावी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे सातारा येथे प्रतिपादन। सातारा शहरातील माजी नगरसेवक व त्यांची मुलगी तसेच सून यांच्यावर फौजदारी कारवाईचे आदेश। सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिली माहिती। पुढील वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेचा 732 कोटी 29 लाखाचा प्रारूप आराखडा। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। आक्षेपार्ह विधान प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। 7 जानेवारी रोजी सातारा शहरातील शाही मस्जिद येथे सर्व धर्मियांसाठी मस्जिदीत परिचय कार्यक्रमाचे करण्यात आले आयोजन। सातारा जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने नवीन प्रशासकीय इमारतीत जिल्हा माहिती पत्रकार दिन करण्यात आला साजरा। सातारा जिल्हा पोलिसांनी तिघांना 2 वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून केले तडीपार। सातारा शहरातील आकाशवाणी झोपडपट्टीतून न हलण्याच्या झोपडपट्टीवासियांचा बैठकीत निर्धार। महाबळेश्वर तालुक्यातील भिल्लार येथे अनधिकृत बांधकामावर जिल्हा प्रशासनाचा हातोडा। अनधिकृत बांधकामे जेसीबीनी पाडली। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील जसा आदेश देतील त्या आदेशानुसार मुंबई येथे जाणार। मराठा समन्वयकांची फलटण येथे पत्रकार परिषदेत माहिती। शेतकऱ्यांना नोटीस दिल्याने सह्याद्री साखर कारखान्याबाबत शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार। मान तालुक्यातील गोंदावले बुद्रुक श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पार्किंग व वाहतुकीत बदल। पोलीस निरीक्षक अजय सोनवणे यांची माहिती। सातारा शहरातील शाहूपुरी चौक ते आंबेदरे रस्त्यावर संशयितरित्या फिरणाऱ्या एका तरुणाकडे 200 रुपयाच्या बनावट नोटा सापडल्या। संशयित तरुण गडकळी परिसरात वास्तव्यात असून त्याचे मूळ गाव जावली तालुक्यातील नागझरे आहे। संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। पाणी वाचवा देश वाचवा, जल है तो कल है, घरासमोर पाण्याचा सडा घालू नका, वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर करू नका अशा घोषणा देत कराडकर नागरिकांमध्ये पाणी वापराबाबत सायकल रॅलीद्वारे जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला। पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील मडदरा शिवारातील सुरेश सीताराम कळंत्रे यांच्या शेतात कुंभारगाव येथील शेतकरी दीपक हनुमंत चव्हाण दुपारी आपल्या 6 शेळ्या व 7 बकरी चरण्यासाठी घेऊन गेले होते। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कळपातील एक शेळी कळपापासून थोड्या अंतरावर चरत होती। काही अंतरावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकऱ्यासमोरच अचानक शेळीवर हल्ला केला। कुंभारगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। फलटण तालुक्यातील शिंदेवाडी येथील ग्रामपंचायत सरपंचपदी सौ जयश्री संभाजी यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली। खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील श्री सेवागिरी रथोत्सवासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला असून प्रवासी व भाविकांच्या सोयीसाठी विविध आगारातून सुमारे 122 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत। तसेच 10 ठिकाणी जादा वाहतूक केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे। पुसेगाव यात्रा 9 ते 15 जानेवारी अखेर भरणार आहे। बुधवार दिनांक 10 जानेवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे। भाजपच्या मान तालुका अध्यक्षपदी स्वरूप खानवाडीचे गणेश सत्रे यांची नियुक्ती केली असून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते गणेश किसन सत्रे यांना दहिवडी मंडल अध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले।
या प्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळक व आमदार जयकुमार गोरे यांची उपस्थिती होती। इनोवा गाडी देतो या नावाखाली महाबळेश्वरातील प्रसिद्ध व्यावसायिकास 12 लाखाचा गंडा, आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसात तक्रार दाखल। सातारा नगरपालिकेने हद्दवाढ भागातील मिळकतदारांना मालमत्ता कराची बिले दिली असून कर प्रणाली प्रक्रिया चुकीची आहे, त्यामुळे प्रशासनाने हद्दवाढीतील सर्व मिळकतीचा फेर सर्वे करावा। या मागणीसाठी ॲडव्होकेट सचिन तिरोडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले व याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना निवेदन देण्यात आले। सातारा शहरातील गोडवली येथे नव्याने होत असलेल्या पत्रकार भवनास खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट देऊन पत्रकार दिनाच्या दिल्या शुभेच्छा। कोरेगाव तालुक्यातील कुमटे फाटा येथील रस्त्यावर आलेल्या वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून वाहतूक करण्यात आली सुरळीत, वाहनधारकांनी केले समाधान व्यक्त। सांगली व सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा शुल्काची रक्कम मिळणार परत, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना दिल्या सूचना। प्रतापगडच्या तटबंदी बुरुजाचे काम तातडीने सुरू करा, अशी मागणी श्री शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली। परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या 76व्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव येथे भरवण्यात येणाऱ्या यात्रेत भाविकांना वाटप करण्यात येणाऱ्या बुंदी महाप्रसाद तयार करणाऱ्या भट्टीचे पूजन मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले। 10 लाख भाविकांसाठी बुंदीचा महाप्रसाद बनवण्यात येणार आहे। 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे हिंदूंच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत। सुमारे 500 वर्षांनंतर हा सुवर्ण दिवस उगवला आहे, त्यामुळे संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे। सातारा शहरासह जिल्ह्यातील जनतेने या उत्सवात सहभागी व्हावे, आपल्या नजीकच्या कोणत्याही मंदिरात जाऊन पवित्र अक्षता अर्पण कराव्यात, घरोघरी दिवे लावावेत, असे आवाहन सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी केले। फलटणमध्ये वसतिगृहातील मुलींना विषबाधा, अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज। दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा। धन्यवाद।